टका येस ताई. मॅडम अनम्यूट करा. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आता माझी ओळख मॅडमनी करून दिलेलीच आहे. सगळ्यांना अगदी मनापासून आपली या एनर्जेटिक मॉर्निंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. म्हणजे मी एक इलनेस इंडस्ट्रीचा पार्ट आहे, जिथं रुग्ण म्हणा किंवा वेदना, आजारपण ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अगदी नेहमीच्या आहेत. मग त्या सगळ्यांच्या सहवासात असताना माझ्या जे आरोग्याची वाताहत झालेली आहे त्याचा एक्सपिरियन्स मी नक्कीच उद्या देणार आहे. कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी मला ही 27 फॅमिली खरंच इतकी महत्वाची आणि एक ब्लेसिंग सारखी माझ्या लाईफमध्ये आली. आणि त्यासाठी साखरवाले मॅडमच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. आजचा जो माझा टॉपिक आहे तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे मी स्वतः कोण आहे ह्याची खरी ओळख मला इथं या 27 फॅमिलीमध्ये आल्यानंतर झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय? तर स्वाभिमान म्हणजे स्वतःविषयी असण्याचा अभिमान. म्हणजे तुम्हाला स्वतःविषयी काय आदर वाटतो किंवा स्वतःच्या किमतीची काय जाणीव आहे किंवा स्वतःला योग्य वागणूक मिळावी यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत, ही एक अशी एक मानसिक स्थिती आहे जिथं तुम्ही स्वतःला महत्व द्यायला शिकता आणि तुमच्या तत्वांशी तुम्ही कधीही तडजोड करत नाही आणि त्याचबरोबर इतरांच्या मर्यादांचा देखील तुम्ही आदर करता. ही अशी सिच्युएशन म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, स्वाभिमान म्हणजे स्वतःशी केलेली प्रामाणिक वचनबद्धता. आता उदाहरण सांगते हा. समजा एखादं काम तुम्हाला आवडत नाहीये, म्हणजे ते करताना तुम्हाला छानची फिलिंगच येत नाहीये, तर ते काम करण्यासाठी नकार देणं म्हणजे स्वाभिमान. किंवा एखादी समोर चुकीची गोष्ट तुम्हाला दिसतीये तर त्या गोष्टीला विरोध करणं म्हणजे स्वाभिमान. किंवा स्वतःच्या देखाव्याची म्हणा, आरोग्याची, भावनांची काळजी घेणं म्हणजे देखील स्वाभिमान आहे. आता हा स्वाभिमान का गरजेचा आहे बरं, हे पण जाणून घेणं गरजेचं आहे ना. सगळ्यात महत्वाचं, आपला स्वतःविषयी आदर असणं किंवा सेल्फ रिस्पेक्ट असणं का गरजेचं आहे, तर स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी. तुम्ही कधी बघितलंय का, ज्यांचा ना स्वतःविषयी कॉन्फिडन्स नसतो किंवा स्वतःविषयी आदर नसतो, अशी लोक सहसा नैराश्य म्हणा, चिंता म्हणा किंवा ताणतणाव असतो ना, ह्याच्यानं त्या गर्तेमध्ये ती अडकलेली असतात. आणि त्यामुळं ते योग्य डिसिजन घेण्यासाठी त्यांना स्वतःच ती स्वतःची मदत करू शकत नाही. आणि स्वाभिमान जर तुमचा जागृत असेल तर अशा वेळी तुमचं मन शांत असतं, स्थिर असतं. त्यामुळे कुठलाही डिसिजन घेण्यामध्ये तुम्ही फर्म असता. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी स्वतःविषयी असणारा आदर, स्वाभिमान खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर निरोगी नाती टिकवण्यासाठी, म्हणजे बघ, जो व्यक्ती स्वतःचाच आदर करत नाहीये तो समोरच्याचा कसा करणार आहे बरं? मग जर जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता, तसंच तुम्ही घरातले जे इतर व्यक्ती आहेत, समाजातील व्यक्ती किंवा जिथं तुम्ही काम करता तिथले व्यक्ती, ह्या सगळ्यांचा एक व्यक्ती म्हणून आदर करायला शिकता, जेव्हा तुम्ही स्वतःची स्वतः किंमत ठेवत असता. कारण स्वाभिमानाशिवाय लोक तुमचा वापर करू शकतात, तुम्हाला दुखवू शकतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःची तुम्हाला जाणीव असेल, तुमच्या किमतीची जाणीव असेल, तेव्हा कुठलाही लोक तुम्हाला अशी हर्ट करू शकत नाही. कारण जेव्हा जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असाल तर लोक कसा तुमचा रिस्पेक्ट ठेवतील? त्यामुळे तुम्ही काय आहात याविषयी तुम्ही ठाम असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मगाशी जसं मी म्हटले, योग्य निर्णय घेण्यासाठी. कारण स्वाभिमानी व्यक्ती जी असते ना, ती आपल्या तत्वानुसार निर्णय घेत असते. कारण त्यांचा तत्वांचा, मूल्यांचा जो बेस असतो ना, तो अगदी पक्का असतो आणि त्यापासून ती लोक ढळत नसतात. आणि ते कोणाच्याही दबावाखाली किंवा प्रेशर खाली कुठलेही निर्णय घेत नाहीत. कारण त्यांची तत्वांशी ते एकनिष्ठ असतात. त्यामुळं जिथं तुम्ही स्वतःला इतकं व्हॅल्युएबल समजत असाल, तेव्हा तुमच्याकडून जे निर्णय घेतले जातात ते बहुतांशी योग्य असतात. त्याचबरोबर यशस्वी जीवनासाठी कमी स्वाभिमानामुळे ना लोक काय करतात सांगू, म्हणजे आता समजा मला जर माझ्यावर कॉन्फिडन्स नसेल तर आपलं कसं होतं, समोर एखादी संधी आली आहे तर ती पहिल्यांदा ओळखता येत नाही. बर, जर ती ओळखता आली तर त्याच्यामध्ये कशी प्रगती करायला पाहिजे किंवा त्याविषयी मी काय ऍक्शन घ्यायला पाहिजे हे लवकर डिसाईड होत नाही, कारण स्वतःविषयीच कॉन्फिडन्स नाहीये. त्यामुळे काय होतं, ज्या वेळेला आपला स्वतःविषयीचाच अभिमान गळून पडलेला असतो ना, समोर संधी असते,
फक्त आपण स्वतःला ओळखत नसल्यामुळं, आपली कपॅसिटी ओळखत नसल्यामुळं ती संधी आपल्या आयुष्यातून निघून जाते. आणि आपलं जे अपेक्षित ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते आपल्यापासून आणखीन दूर कधी जातं, जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतःविषयी ठाम असता, ती संधी समोर आली, ही मी क्रॅक करू शकतो. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्यामध्ये येतो की नाही, तेव्हा कुठलंही ध्येय, कुठलंही गोल असू दे, तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता. त्यामुळे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल की नाही, तर तुम्हाला स्वतः तुमची जाणीव, तुम्ही काय आहात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बघा, आता यश तर मिळवायचं आहे आपल्याला, पण प्रत्येक वेळी यशच मिळेल असं आहे का? नाही की नाही. कधी कधी अपयश पण येणार आहे आपल्या हाती. मग हे अपयश हाताळायचं कसं, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर आधी स्वतः कोण आहे हे माहिती पाहिजे ना. कारण यश अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण स्वाभिमानी व्यक्ती जी असते ना, ती अपयशाला की नाही वैयक्तिक अपमान म्हणून घेत नाही, तर ती एक संधी बघते, ती पुढे जाण्याची संधी. मला हा अटेम्प्ट मला नाही जमलेला, नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये मी नक्की करून दाखवेन, कारण मला कॉन्फिडन्स आहे, आय एम अ केपेबल फॉर दिट. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता की नाही, त्यामुळे कुठलंही अपयश येऊ दे हो, ते तुम्ही इझिली त्यातून ओव्हरकम करू शकता. बर, आता हे कशासाठी स्वाभिमान गरजेचा आहे हे कळालं. मग आता तो वाढवायचा कसा बरं? मग त्यासाठी काय करायला पाहिजे? आधी स्वतःला ओळखा आणि स्वीकारा. म्हणजे ना, मी काय आहे हे जेव्हा आपल्याला माहिती असतं, म्हणजे तुम्हाला एक सांगू, एक व्यक्ती आहे काय, ती म्हणजे अख्ख्या जगात एक अशी व्यक्ती असते, जी तुम्हाला अंतर्बाह्य ओळखत असते. म्हणजे तुमच्यात काय गुण कुठून कुठून भरलेले आहेत, ते सगळे फक्त त्या एका व्यक्तीला माहिती असतं. तुमचे गुण म्हणा, अवगुण म्हणा, तुमचे कुठं स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, तुम्ही कुठं वीक पडणार आहात, हे सगळं तुमच्या आवडीनिवडी देखील त्या व्यक्तीला अगदी छान माहिती असतात. आणि ती व्यक्ती कोण आहे माहितीये? तुम्ही स्वतः. कारण तुम्ही आतनं काय आहात, कसे आहात, हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळं आपले जिथं प्लस पॉइंट्स आहेत, आपले जे मायनस पॉइंट्स आहेत, हे जेव्हा आपल्याला स्ट्रॉंगली माहिती असतं की नाही, मग प्लस आहेत त्यांना आणि थोडंसं पुशअप करणं, आणि जिथं आपला वीकनेस आहे, त्यावरती ओव्हरकम करणं, हे जेव्हा तुम्ही शिकता, तेव्हा तुमच्यातला स्वाभिमान जागृत होतो. त्यामुळे जसे तुम्ही आहात, ते आधी स्वतः एक्सेप्ट करा, आणि यातून ओव्हरकम कसं करायचं, माझ्या ह्या अप अँड डाऊन्स मधनं मला बाहेर कसं पडायचं, ह्यासाठी तुम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. त्यामुळे असं समजून घ्या, की कोणीही परिपूर्ण नाही. म्हणजे म्हणजे सगळेजण, म्हणजे मी एक अप टू डेट माणूस आहे, माझं काहीच चुकत नाही, असं कधीच नसतं. प्रत्येकाच्यात काही गुणदोष आहेतच. नो वन इज परफेक्ट. मग त्यामुळे आपल्या मर्यादा जेव्हा आपण स्वीकारतो ना, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते. त्यामुळं स्वतःविषयी जेव्हा आपण बोलत असतो की नाही, तेव्हा नेहमी सकारात्मक बोला. म्हणजे मला एखादी गोष्ट समोर आली, हे काय मला जमणार नाही, हे काय माझ्यानं होणार नाही, हे म्हणण्यापेक्षा जर आपण असं म्हटलं तर, हे मी ट्राय करतो, हे मला नक्की जमू शकतं, मी करण्याचा मी प्रयत्न करतो. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला अशा सूचना देता, म्हणजे सकारात्मक सूचना देता, मेंदू तशाच पद्धतीनं ऍक्ट करायला लागतो. त्यामुळे मला हे जमणार नाही हे म्हणण्याऐवजी, मी हे करून पाहतो, हा ॲटिट्यूड ठेवा. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या सीमा, म्हणजे बाउंड्रीज काय आहेत, त्या आधी निश्चित करा. म्हणजे आपल्याला काय मान्य आहे आणि काय नाही, किंवा ह्या एखाद्या गोष्टीमध्ये माझा काय स्टँड आहे, हे तुमचं तुम्हाला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि लोकांना, म्हणजे जिथं तुम्ही काम करता किंवा जिथं तुम्ही ज्या लोकांशी डील करता, त्या लोकांना हे स्ट्रॉंगली तुम्हाला सांगता येणं पण गरजेचं आहे. नाहीतर समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून जी गोष्ट तुम्हाला पटत नाही ती करणं, म्हणजे आपण आपला स्वतःचाच अपमान करण्यासारखं नाही का? त्यामुळं कुठपर्यंत तुमच्या बाउंड्रीज आहेत, ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या परिघाच्या आत कोणाला येऊ द्यायचं आणि त्या परिघाच्या बाहेर कोणाला ठेवायचं, हे जेव्हा तुम्ही निश्चित करता, तेव्हा तुमचा स्वाभिमान दुखावला जात नाही. त्यामुळे योग्य ठिकाणी ना म्हणायला शिकणं, आणि नको असलेल्या कामाला म्हणा किंवा नात्याला म्हणा किंवा एखाद्या विनंतीला नाही म्हणायला शिकणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय असेल ना, तर स्वतःची काळजी घ्या. म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय? आपण ना जगाची सगळ्या काळजी करत असतो, आणि आपण बायका तर बघा, म्हणजे घरातल्या सगळ्यांची काळजी घेणार, पण तुला स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे. हे पण तितकंच महत्वाचं आहे की नाही? मग स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचंय?
तर एकतर नियमित व्यायाम करायला हवा. छान सकस संतुलित अन्न आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. छानशी झोप घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्यावरती स्वतःला पण काम करायलाच पाहिजे ना. नाहीतर आपण सगळ्या जगाच्या उचापती करत बसतो आणि स्वतःलाच विसरून जातो. बरं, ह्याचं टेन्शन घ्यायची खरं म्हणजे आपल्याला म्हणजे या 2700 फॅमिलीतल्या कुणालाच गरज नाहीये. कारण का? तर आपले जे योगाचे म्हणा, वर्कआउटचे जे बॅचेस आहेत, तिथं स्वतःला फक्त घेऊन जायचंय आणि मग तुमचा जो अपेक्षित व्यायाम म्हणा आणि त्याच्यानंतर माइंडसेटसाठी तर आपलं हे मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहेच. तो तिथली सकारात्मकताने अशी कुठून भरलेलं ठिकाण म्हणजे हे आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे. त्यामुळं तुमचं स्वतःची अंतर्गत जर ग्रोथ करायची असेल, तरी हे एक प्लॅटफॉर्म इतकं जबरदस्त आहे आणि आपलं योगा, प्राणायाम, वर्कआउटचे जे सेशन्स आहेत ते, हे इतकं भारी काहीतरी असं आहे की नाही आपल्या हाती लागलेलं आहे. फक्त आपण काय करायचंय स्वतःला इथं नेऊन ठेवायचंय आणि त्या फ्लोमध्ये वाहायचंय. आणि त्याचबरोबर आपलं जे हे म्हणतात ना, छंद जोपासणं, ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्ही अगदी 100% रममाण होता आणि त्या करताना तुम्हाला छान आनंद वाटतो आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. म्हणजे ही गोष्ट मला स्वतःला खूप ठळकपणे जाणवलेली म्हणजे म्हणजे मी स्वतः आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप रममाण होते. म्हणजे एक टेक्निकली ह्या गोष्टी करण्यामध्ये जेवढा माझा इंटरेस्ट नाहीये, तितका एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी त्याला काउन्सिलिंग करणं म्हणा किंवा त्याला त्याच्याविषयी जागृत करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात आणि त्यामध्ये मी छान आता ग्रोथ करत आहे, असं मला देखील वाटत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या अचीव्हमेंट्स गाठता तेव्हा स्वतःला छोटंसं बक्षीस देऊ शकता. म्हणजे छोट्याशा यशासाठी स्वतःचाच गौरव करा. त्यामुळे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणखीन वाढीस लागतो. आणि हे करत असताना स्वतःमधली जी कौशल्य आहे, ती विकसित करणं देखील खूप गरजेचं आहे. मग यासाठी काय करायला हवं? म्हणजे नवनवीन भाषा शिका किंवा एखादे छोटे-मोठे कोर्सेस आहेत ते बघा. यामुळे तुमच्यातलं इनर डेव्हलपमेंट खूप चांगली होते. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगले आहात ना, ती आणि परफेक्ट करण्यासाठी प्रयत्न करा. अशी कौशल्य जेव्हा तुम्ही वाढवता ना, तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास आणि खूप मोठा होऊन जातो. आणि हे सगळं करत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ते म्हणजे सकारात्मक लोकं आणि विचार ह्या लोकांच्या सोबत राहणं. जेव्हा तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात राहता ना, जी पॉझिटिव्हिटीनं भरलेली आहेत की नाही, तेव्हा तुम्ही आपोआप पॉझिटिव्ह होता. निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतच नाही. आणि त्यासाठी हे आपलं मॉर्निंग हिल स्टेशन ना, एक चांगलं ठिकाण आहे. कारण ज्या 5 लोकांच्या संपर्कात तुम्ही असता ना, 6वे तसे व्यक्ती तुम्ही बनत असता. मग इथं तर पॉझिटिव्ह लोकांचीच सगळी लोकं आहेत. मग या लोकांच्या जेव्हा तुम्ही संपर्कात राहता, तेव्हा आपोआप तुम्ही पॉझिटिव्ह होऊन जाता. आणि याचा सगळ्यात जास्त मला अनुभव कधी आला, कारण माझाही हाच ॲटिट्यूड होता, की कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा मला नकार, हे माझ्यानं होणार नाही. हे मला हा माझ्यात विचार ठासून भरलेला होता आणि यातून बाहेर पडायला मला ही शब्दाची फॅमिली खूप उपयोगी पडली आणि त्याच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला खरंच माझं मनच मानत नाही, की ह्या फॅमिलीमुळं जी काही माझी इनर ग्रोथ झालेली आहे, त्याला फक्त आणि फक्त ही 27 फॅमिली जबाबदार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे नकारात्मक विचार ओळखता आणि त्याच विचारांना आव्हान देता आणि सरळ त्या विचारांना काय सांगायचं, हे जे आता निगेटिव्हिटी तर येणारच आहे, ते आपण रोखू शकत नाही. पण त्या निगेटिव्हिटीला सांगायचं काय, ही फक्त एक भावना आहे, एक सिच्युएशन आहे. ही पक्की घर बांधून राहणारी अशी सिच्युएशन नाहीये. ही आत्ता जशी आली तशी निघून देखील जाणार आहे. त्यामुळं स्वतःमध्ये येणारे नकारात्मक विचार तुम्ही जेव्हा घालवून टाकता, तेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीनं भरून जाता आणि तुमच्यातला सेल्फ रिस्पेक्ट आणि उभरकन येतो. त्याचबरोबर आपली तत्व, आपली मूल्य यांच्याशी तुम्ही एकनिष्ठ असणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यात असे कोणते एक 5 गुण आहेत, ते नक्की लिहून ठेवा. म्हणजे तुमच्यामधली माणुसकी म्हणा, तुमच्यातलं प्रेम म्हणा, एखाद्याला मदत करायची वृत्ती म्हणा, ह्या गोष्टी म्हणजे असे जे काही छान-छान तुमच्यातले गुण आहेत, हे जेव्हा तुम्ही ओळखता, त्या गुणांना जेव्हा तुम्ही प्रोत्साहन देता, तुम्ही आणखीन तुमची स्वतःची प्रगती करू शकता आणि त्या तत्वांच्या नुसार जगण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा बघा तुमचा प्रगतीचा आलेख कोणीच रोखू शकत नाही. त्याचबरोबर आपण जे काही छोटे-मोठे अचीव्हमेंट्स करतो ना, त्या अचीव्हमेंट्सची नक्की नोंद ठेवा. म्हणजे एक अशी आपण डायरी मेंटेन करणं का गरजेचं आहे माहिती आपल्याला काय वाटतं, हे कुठेतरी नोंद जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की अरे बापरे! आपण किती गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या समोर येतात की नाही,
तेव्हा आपण एक साधंसुधं व्यक्ती नाही, आपण खरंच आपल्यात खूप भारी कपॅसिटी आहे, हे आपल्याला आपल्या मेंदूला परत आपण सांगत असतो. आणि जेव्हा तुम्ही ही यादी वाचता, तेव्हा तुम्ही स्वतःवरतीच प्राउड फील करत असता. त्यामुळे अशी एक छोटीशी तुमची वाली डायरी नक्की मेंटेन करा. आणि दुसरं महत्वाचं, मदत घेण्यासाठी कधीही संकोच करू नका. एकेकाला कसं वाटतं माहितीये? म्हणजे मी एखाद्याची मदत मागितली किंवा एखाद्याची मदत घेतोय म्हणजे माझा इगो दुखावणार, मला काही येत नाही हे त्याला कळणार. हे जेव्हा असं आपण फिलिंग करून घेतो ना, तेव्हा आपण आपल्यातलीच प्रगती रोखत असतो. कारण त्यामुळे मदत घ्यायला कधी संकोचायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेलच असं नाहीये की नाही? मग त्यासाठी त्यातला जो एखादा तज्ञ व्यक्ती असतो, त्याचा सल्ला घेणं, त्याची मदत घेणं काहीच चुकीचं नाहीये. मग तो एखादा तुमचा मार्गदर्शक असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, तुमचे नातेवाईक असू शकतात. ती लोकं जी तुम्हाला प्रगतीच्या आलेखावरती नेणार आहात, त्यांची मदत घ्यायला कधीही कसरत करायची नाही. आणि हे स्वाभिमान म्हणजे काही सर्व काही एकट्यानं करणं असं नाही, तर स्वतःसाठी योग्य ती मदत मागणं हे देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे स्वाभिमान आणि अहंकार यात फरक आहे. हं. अहंकार म्हणजे काय? स्वतःला इतरांच्या पेक्षा खूप श्रेष्ठ, मी म्हणजे कोणतरी टिकोजी रावच आहे, असं स्वतःला समजणं हं. आणि म्हणजे अहंकार म्हणजे मला माझ्याशिवाय कोण भारी नाहीच आहे. असं जेव्हा आपण समजतो, म्हणजे आपण आपल्या अहंकाराला जोपासायला लागलो. आणि स्वाभिमान म्हणजे काय? स्वतःला इतरांच्या बरोबरीचं मानणं आणि स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आणि जसं आपण स्वतःला रिस्पेक्ट देतोय, तसा समोरच्याला देखील रिस्पेक्ट देणं, याला म्हणायचं सेल्फ रिस्पेक्ट. त्यामुळे लक्षात हे ठेवणं गरजेचं आहे. स्वाभिमान वाढवणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ती एका रात्रीत बाबा माझा स्वाभिमान आता जागृत झालाय आणि आता मी एकदम कॉन्फिडंट आहे, असं नाही होणार आहे. ही जादू नाही होणार आहे. ही एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. आणि त्यामुळं लहान-लहान जेव्हा तुम्ही पावलं टाकत राहता आणि जेव्हा स्वतःसाठी उभे राहता, तेव्हा ही तुमची सवय निर्माण होते. कारण एखाद्या गोष्टीमध्ये आपण बऱ्याचदा कसं होतं, मी आत्ता इथं बोललो, तर हे नाही, मला झेपणार नाही म्हणून न बोलता आपण आपला स्टँड व्यक्त करत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीत तुम्हाला वाटतंय हे चुकीचं आहे, तिथं बोलायला शिकणं गरजेचं आहे. कारण एखाद्या तुमच्या त्या व्यक्तीच्या बोलण्यानं एखादी सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड होण्याऐवजी सुकर होऊ शकते. त्यामुळे स्वाभिमान आणि अहंकार ह्यातला फरक अगदी थोडासा आहे. तो मात्र समजून जेव्हा तुम्ही घेताय, तेव्हा तुमची इनर ग्रोथ खूप चांगल्या रीतीने होत असते. आणि ही शतायुषी फॅमिली आपल्यातले जे काही चांगले गुण आहेत, ते वाढवण्यासाठी इतकं छान प्रयत्न करत असते. कारण कसं व्हायला लागलंय, हे छोटे-छोटे घटक आहेत, जे आपल्या डेली लाईफमधनं आपण थोडीशी विसरत चाललेलो आहोत. ही मूल्य विसरत चाललेलो आहोत. आणि ह्या मूल्यांना उजाळा देण्याचं काम ह्या आपल्या शतायुषी फॅमिलीमधलं आपलं हे मॉर्निंग फील्ड स्टेशन करत असतं. मग आपल्याला फक्त काय करायचंय हो? हे आपल्याला खजाना सापडलाय की नाही? मग आता आपली जबाबदारी काय आहे बरं? आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले जे कोण ज्यांचं चांगलं व्हावंसं असं मनापासून वाटतंय ना, त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त ही शतायुषी फॅमिली काय करायला लागली हे दाखवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांना देखील हा खजाना मिळेल, तेव्हा ते तुम्हाला मनापासून धन्यवाद देतील. आणि त्यासाठी मी ह्या सगळ्या शतायुषी फॅमिलीतल्या प्रत्येक कोचेस, प्रत्येक व्यक्तीची आजन्म कृतज्ञता व्यक्त करेन त्यांच्याविषयी, की ती लोकं माझ्या लाईफमध्ये आलीत. थँक सो मच मॅम. चलो जोरदार क्लॅप करू आपण प्रिया मॅडम साठी. प्रिया मॅडम, खरंच मला विचारायचं आहे, आधी काय स्पीकर बिकर होता? खरं सांगू मॅम, मी काय स्पीकर होते ना, हे इथं आल्यावर मला कळालं. वक्तृत्व स्पर्धा मी करत होते,